काय त्याच्यापेक्षा आपल्याकडे शिल्लक काय त्याचा विचार करा. यश तुम्हाला मिळाल्यावर तुम्ही राहणार नाही. म्हणून अपंगांच्यासाठी तुमच्या ज्या नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नरच्या बाजूला मेंढी गावामध्ये शिवाश्रम उभं केलं आणि लोकार्पण करून मोकळा झालो. अटॅचमेंट ठेवली नाही त्याच्याशी. नाथ महाराज म्हणतात ना, पक्षी अंगणी उतरती जे का गुंतुनी राहती तैसे असावे संसारी जोरी प्रार्थनाची जोडी. आणि आता इथे जे आपण तिथं बापूराव त्यांच्यावर काम करतो. आत्ताच्या जनरेशनला टेक्नॉलॉजीची भाषा कळते म्हणून झूम आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना घडवतो मी. असे 21,000 उद्योजक घडवायचं मिशनवर मी निघालोय आणि प्रत्येक कार्यक्रमातून 2-3 उद्योजक घडतात. आपल्यापैकी म्हणजे तरच मला पुढे बोलायला ना. किती जणांना वाटतं की आपण उद्योजक नव्हे तर यशस्वी उद्योजक व्हावं. हात वर करा.